सप्रेम जय भीम, जय संविधान. नमस्कार. आज बऱ्याच दिवसानंतर बहुजन संघटक या लाईव्ह फेसबुक पेजच्या माध्यमातून आपल्याशी सुसंवाद साधत आहे. आज आमचं राज्य, आमचा देश आणि त्याशिवाय सोबतच संपूर्ण आंतरराष्ट्रीय विश्व हे संपूर्ण एका भयानक अशा परिस्थितीमधून जात आहे. जगावरती अणुयुद्धाची टांगती तलवार आहे, जी की ट्रम्पच्या आणि इराणच्या, किम जोंगच्या, रशियाच्या अनेक देशाच्या माध्यमातून या ठिकाणी जगावरती टांगती तलवार या अणुयुद्धाची आहे, शेवटच्या अंतिम अणुयुद्धाची. आणि आपल्या देशाचा जर विचार केला तर आमच्या देशामध्ये सर्वच क्षेत्रात, न्यायालयीन क्षेत्र असेल, कायदेमंडळाचं क्षेत्र असेल, कार्यकारी मंडळ यांचं क्षेत्र असेल, म्हणजेच लोकशाहीच्या सर्व संस्था, संविधानिक संस्था आज संपूर्ण RSS आणि BJP यांच्या माध्यमातून संपूर्ण संविधानिक संस्था एक प्रकारे लयास जाण्याच्या मार्गावर आहेत, नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं स्वातंत्र्य कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी या भारताच्या संविधानाची निर्मिती केली होती. परंतु गेल्या 75 वर्षांमध्ये या संविधानाच्या सर्वच संस्था एक एक करत 2014 पासून ते आजपर्यंत या 12 वर्षामध्ये या भाजपाने, मोदी शहाने, मोहन भागवतने आणि आपल्या राज्यातल्या देवेंद्र फडणवीसने संपूर्ण संस्था मोडीत काढण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. पहिल्यांदा विरोधकांना संपवलं. ज्या विरोधकांनी येन प्रकारे आजपर्यंत जे काही भ्रष्टाचार करून राज्याला, देशाला बर्बाद केलं होतं, त्यांच्या त्या हतबलतेचा फायदा घेऊन त्यांनाही संपवलं. आणि येन प्रकारे या देशातील प्रत्येक माणसाचा, नागरिकाचा मताचा अधिकार यांनी SIRच्या माध्यमातून, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा राबवून या भाजपने या मताचा अधिकार हिरावून घेतला आणि आमची लोकशाही आणि संविधान यांनी संपवण्याच्या, ठीक आहे, त्या ठिकाणी ममता बॅनर्जीचं 15 वर्षापासून 3 टर्मचं राज्य होतं. बदल पाहिजे, आवश्यक आहे, बदल झाला, चांगली गोष्ट झाली. परंतु त्या बदलाला प्रामाणिकतेची जर जोड असती तर आम्ही ते समजून घेऊ शकलो असतो. परंतु त्या ठिकाणी लाखो मतदार यांच्या याद्यामधून नावे गळणी ही झाल्यामुळे या ठिकाणी प्रामाणिकपणेची बिलकुल त्या ठिकाणी शक्यता, सुतराम शक्यता नव्हती. आणि म्हणून पश्चिम बंगालमध्ये जे झालं, आसाममध्ये जे झालं आणि जे काही आत्तापर्यंत राज्यांच्या निवडणुका झाल्या, त्या सगळ्या निवडणुका ह्या EVMला सेटिंग करून, मतदारांच्या मतदानाचा अधिकार हिरावून घेऊन, त्यांच्या नावांच्या याद्यांमध्ये घोळ करून, त्यांचे नाव वगळून, लाखो नागरिकांना वगळून या ठिकाणी भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष या संपूर्ण देशामध्ये आणि विविध राज्यांमध्ये सत्तेवर बसलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आम्ही भारताचे लोक म्हणून आमचं काय कर्तव्य आहे? आम्ही केवळ आणि केवळ बघ्याची भूमिका घ्यायची. जे मनाला येईल ते त्यांनी वाट लावायची, राज्यावर आणि देशावर कर्ज करून ठेवत राहायचं
आणि आम्ही केवळ त्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून आत्महत्येच्या पायऱ्या उंबरठा ओलांडायचा, अशी परिस्थिती जर आम्ही केवळ अवघ्या 12 वर्षामध्ये होत असेल तर आम्हाला कुठलं भविष्य आहे? म्हणजे एका बाजूला महापुरुष तत्ववेत्यांची या ठिकाणी शक्ती आहे, तत्वज्ञानावर आधारलेली, आणि दुसऱ्या बाजूला ही निसर्गनियम विरोधी, मानवतावाद विरोधी आणि संविधान विरोधी शक्ती जी भाजपची, RSSची मनुवादी आहे, ती शक्ती, या दोन्ही शक्तीमधला संघर्ष आज विकोपाला गेलेला आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्र घ्या, आज आपण बौद्ध धर्म हा विज्ञानवादी समजतो, परंतु तो सुद्धा धर्माच्या वाटेवर जात आहे. कारण या मनुवाद्यांनी, या भाजपाने प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपले स्लीपर सेल निर्माण केले आणि त्यांच्या माध्यमातून पैशाचा ओघ निर्माण करून तेथील बहुजनांना, तेथील अल्पसंख्याकांना गुलाम बनवण्याचं काम चालू केलेलं आहे. ते केवळ आणि केवळ या भाजपाच्या आणि RSSच्या प्रयत्नांमधून. आणि ज्याला आपण आक्रमक आंबेडकरवाद म्हणतो, जो आक्रमक आंबेडकरवाद संविधानवादी आहे, त्या व्यक्ती बोटावर मोजणे इतके आहेत, परंतु त्या कधीही यांना नडणाऱ्या नाही आहेत. यांना कधीही ते यशस्वी होऊ देणार नाही आहेत. शेवटी बाबासाहेबांचा आदर्श आमच्या समोर आहे, तथागत भगवान बुद्धाचा आदर्श आमच्या समोर आहे. तत्ववेत्ते आणि महापुरुष जगामध्ये आणि आपल्या देशामधले जेवढे आहेत त्यांचा क्रांतीचा आदर्श आमच्या समोर आहे, आणि त्या आदर्शाच्या बळावरच आम्ही हे सर्व करू शकतो. आम्ही कुठल्याही विरोधी राजकीय पक्षांच्या जोरावर बोलत नाही आहोत. आम्ही भारताचे लोक म्हणून आमचं संविधानामधून काय कर्तव्य आहे याची चांगल्या प्रकारे जागृती करून आम्ही त्या दिशेने जाणार आहोत. आणि RSSवाले, मोदी शहा असतील, कारण शहाने या ठिकाणी म्हटलेलं आहे, अमित शहानं संसदेमध्ये बोलताना म्हटलेलं आहे, यहाँ इस देश का प्रधानमंत्री RSS वाला है, इस देश का गृहमंत्री RSS वाला है, क्या कर लोगे आप? एवढी मिजाज या शहाची आणि मोदीची गेली आहे. आणि म्हणून आमच्या देशातील ही लोकशाही आणि हे संविधान जर आम्हाला खरोखरच रक्षण करायचं असेल तर ही RSSवाली मनुवादी शक्ती कितीही बलदंड आणि मोठी होऊ द्या, कितीही बलदंड आणि प्रबल होऊ द्या, तिला कुठल्याही पद्धतीनं या देशातील संविधानवादी आणि आंबेडकरवादी आक्रमक समाज कधीही त्यांना यशस्वी होऊ देणार नाही. हे माझं ओपन चॅलेंज या संविधान विरोधी शक्तीला आहे. त्याचं कारण आहे, आमच्याकडे काय आहे? आमच्याकडे काय? काहीही नाही. आमच्याकडे कुठलीही पॉवर नाही, कुठलीही शक्ती नाही. सत्ता तुमच्या हातात, पैसा तुमच्या हातात, मनुष्यबळ तुमच्या हातात, संपूर्ण व्यवस्था तुमच्या हातात, आणि अल्पसंख्याक आम्ही. बोटावर मोजणे इतके माझ्यासारखे लोक आहेत, पत्रकार असतील किंवा कार्यकर्ता असेल, बोटावर मोजणे इतके. पण आम्ही कशाच्या जीवावर बोलतोय, आम्ही कशाच्या बळावर बोलतोय, तर त्याचं बळ आणि ती शक्ती आमच्याकडे कोणती आहे? ती शक्ती म्हणजे निसर्गवादावर आधारित असलेली, राष्ट्रवादावर आधारित असलेली आणि संविधानवादी शक्ती ही आमच्या बाजूने आहे. संपूर्ण तत्ववेत्ते आणि महापुरुषांचं तत्वज्ञानाची शक्ती आमच्या बाजूने आहे. आणि विजय आमचाच होणार आहे, पराभव तुमचाच होणार आहे. कारण तुम्ही ज्या शक्तीच्या बळावरती या ठिकाणी काम करता, ती शक्ती, त्या शक्तीला या जगाच्या पाठीवर कुठेही देश नाही आहे. मनुवाद्यांचा कुठेही या जगामध्ये एक जमीनचा तुकडा सुद्धा नाही आहे, कारण त्यांना स्वतःचा देशच नाही आहे. बाहेरून भटकंती करत फिरत 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 आलेले ग्रीकमध्ये आणि भारतामध्ये विराजमान झालेले आहेत. म्हणून यांना कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकारही नाही, आणि जबरदस्ती करत असाल तर तो सुद्धा आम्ही तुम्हाला होऊ देणार नाही. सांगायचं तात्पर्य असं,
आज 2026 या मे महिन्यामध्ये जी काही परिस्थिती देशामध्ये आणि राज्यामध्ये निर्माण केलेली आहे, या EVM राज्य आणि केंद्र सरकारांनी त्या परिस्थितीला समजून घेण्यासाठी आमच्या येथील बहुजन समाजातील युवा पिढी, आमच्या येथील ज्या ठिकाणी जी युवा पिढी आमच्या समाजाची आहे, प्रत्येक समाजातली, त्या सुशिक्षित युवा पिढीनं ही जर व्यवस्था समजून नाही घेतली तर तुमचं मरण तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला पाहावं लागेल. जेव्हा मणिपूरमधली घटना घडली, 2 भगिनींना नग्न अवस्थेमध्ये 150 लोकांनी धिंड काढली, नंतर अत्याचार केले, त्या घटनेचे पडसाद जेव्हा आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये आले त्यावेळेस बराक ओबामा म्हणतात, अशा प्रकारे जर भारतामध्ये परिस्थिती निर्माण झाली तर या देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून भाजप, मोहन भागवत, RSS, मोदी, शहा, फडणवीस आणि यांच्यासोबत लाचार असलेली सर्व राजकीय पक्षांची मित्रपक्ष मंडळी, या सर्वांना मी ओपन चॅलेंज करून सांगतो की तुम्ही कितीही या देशामध्ये संविधानाला आणि लोकशाहीला आणि त्यांच्या मूल्यांना, जे स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या नैसर्गिक नियमावर आधारित असलेल्या लोकशाही मूल्यांना संपवण्याचा जरी तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला त्यामध्ये यश येणार नाही. त्याचं कारण आहे, कारण स्वातंत्र्यापूर्वीचा देश भारत हा राहिलेला नाही. स्वातंत्र्यापूर्वी मनुवाद्यांची गुलामी शेवटच्या टोकापर्यंत गेली होती, परंतु आज ती परिस्थिती अजिबात नाही आहे. जरी तुम्हाला वरकरणी त्या पद्धतीनं दिसत असलं तरी ते अजिबात नाही आहे. सत्य परिस्थिती ही आहे की बाबासाहेबांचा अनुयायी जरी तो बोटावर मोजणे इतका असला, तथागतांच्या धम्माचा अनुयायी जरी तो बोटावर मोजणे इतका असला, तरी तो एवढा आक्रमक आणि बुद्धिवादी आहे की तो, आणि बुद्धिजीवी आहे, त्याला कुठल्याही इतरांचं घेणं देणं नाही, परंतु बाबासाहेबांच्या या संविधान क्रांतीचं आणि तथागतांच्या धम्मक्रांतीचं महत्त्व, त्याग आणि संघर्ष आणि समर्पण त्याला समजलेलं आहे. त्यामुळं स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आज नाही आहे. आजचा भारत हा वेगळा आहे. तुम्ही या भारताला या ठिकाणी नडू शकणार नाही, आणि नडाल तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण संपल्याशिवाय राहणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. फाजील आत्मविश्वास किंवा दृढ आत्मविश्वासाने मी अजिबात बोलत नाहीये. त्याचं कारण आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये 25 नोव्हेंबर 1949 रोजी जी आम्हाला इशारा दिला होता, ते म्हणत होते, त्यांनी म्हटलेलं आहे की येत्या 26 जानेवारी 1950 रोजी आमचा देश एका सार्वभौम आणि स्वतंत्र देशामध्ये प्रवेश करत आहे, आणि हे जर स्वातंत्र्य येणारं आम्ही गमावून बसलो तर पुन्हा आम्ही ते कधी मिळवू शकणार नाही. ही संशय आणि सावधानता बाबासाहेबांनी त्याच वेळेस संविधान सभेमध्ये आम्हाला सांगितलेली आहे, आणि ती भीती आणि शंका आम्ही प्रत्यक्षात सत्यात उतरू देणार नाही. कारण बाबासाहेबांचे आम्ही खरे आणि संविधानवादी अनुयायी आहोत. या देशाचे आम्ही संविधाननिष्ठ जबाबदार नागरिक आहोत आणि जागृत नागरिक आहोत, आणि म्हणून आम्ही एक कदापि तुमचे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही. त्यासाठी वाटेल ते करू. आम्हाला समजतं, जसं 2022ला नवीन पार्लमेंटचं तुम्ही उद्घाटन केलं, संविधाननिष्ठ जो सर्वात देशाचा प्रथम नागरिक असतो त्या राष्ट्रपतींना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अतिशूद्र म्हणून बोलावलेलं नाही उद्घाटनाला. आणि त्यामुळं तुम्ही येऊ दिलं नाही. त्याच क्षणापासून ही संविधान विरोधी शक्ती तिची चाहूल आम्हाला लागली आहे. आमच्या मताच्या अधिकाराचं हनन करून तुम्ही सत्तेवर बसलेला आहात, आणि त्यासाठी तुम्ही वाटेल ते प्रयत्न केलेले आहेत. आमच्या जनतेचा टॅक्स टेरिफमधला जो पैसा आहे तो आम्ही सरकारी तिजोरीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कराच्या माध्यमातून जमा होतो. आम्ही रिअल एस्टेट आहोत.
आम्ही भारताचे लोक म्हणून आम्ही खरे रिअल इस्टेट या देशाचे आहोत. आणि आम्हाला जर जगता जगता मरण्याची आणि मरता मरता जगण्याची, महागाईच्या, बेरोजगारीच्या अवस्थेमध्ये जर आम्हाला ही अवस्था येत असेल तर आम्ही ती सहन करणार नाही. भलेही आम्ही आमचा काही पंथ असेल, आमचा काही धर्म असेल, आमची काही जात असेल, हे आम्ही बाजूला फेकू, परंतु आमच्या देशावरती हे परकीयांचं नव्हे, आमच्याच या मनवाद्यांचं शत्रुत्व या देशावरती या ठिकाणी आक्रमण करत असेल तर आम्हीही त्याला कधीही माफ करणार नाही, त्याला कधीही सोडणार नाही. हाच खरा आंतरराष्ट्रवाद आहे. आणि त्याच राष्ट्रवादाच्या शक्तीवर जागतिक तत्ववेत्ते महापुरुष यांच्या बळावरती, याच्या तत्वज्ञानाच्या बळावरती आम्ही हे बोलत आहोत. सॉक्रेटिस म्हणतात की मी एक गोमाशी आहे. समाज हा सुस्त बैलासारखा असतो आणि मी गोमाशी त्याला चावून हलत करण्याची, जागृत ठेवण्याचं काम मी करत असतो. असं सॉक्रेटिस जेव्हा 2300 वर्षापूर्वी म्हणू शकतात, तर मग आज आणि त्याच सॉक्रेटिसचे, त्याच तथागत भगवान बुद्धाचे, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, त्याच गांधीजींचे, त्याच सर्व महापुरुषांचे आम्ही अनुयायी आहोत. आणि म्हणून त्या अनुयायाच्या माध्यमातून आमच्या पूर्वजांनी या देशाला स्वातंत्र्य दिलं, स्वातंत्र्य मिळवून दिलं, स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवली, भगतसिंगासारखे स्वतः फासावर चढले. अशा बलिदानाचे प्रतीक असलेल्यांचे आम्ही वारसदार आहोत वैचारिक. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी चूक केली का की अशी परिस्थिती निर्माण करून देण्यासाठी आमच्या देशाला, की केवळ 75 वर्षामध्ये स्वातंत्र्याकडून पुन्हा गुलामीकडे जाण्यासाठी? आणि हे कदापि येऊ द्यायचं नसेल तर निश्चितपणे सांगतो की या देशातल्या प्रत्येक भारतीय सर्वसामान्य नागरिकाने आपल्या नैतिक आणि संविधाननिष्ठ जबाबदार कर्तव्य पार पाडण्याची वेळ आलेली आहे. जसं छत्तीसगडच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर हरियाणाच्या निवडणुका झाल्या 2023 मध्ये. मी पुन्हा एकदा सांगतो, अगोदर सांगितलेले आहे तरी सुद्धा आठवण म्हणून सांगतो की हरियाणाच्या प्रचार सभेमध्ये तत्कालीन आणि आजचे मुख्यमंत्री हरियाणाचे नायब सिंग सैनी यांनी त्या प्रचार सभेमध्ये 2023 सांगितलं होतं की छत्तीसगढ़ में जो हुआ है वही हरियाणा में होने जा रहा है. हमने सारा इंतजाम करके रखा है, डरने की कोई बात नहीं है. 8 अक्टूबर को ईवीएम खुलेगी, तब कांग्रेस रोएगी और कहेगी ईवीएम ने इनको जिताया है. आणि अगदी तेच झालं. 8 ऑक्टोबर या दिवशी 2023ला जेव्हा मतमोजणी झाली हरियाणाची, त्यावेळेस पहिल्या 1 तासामध्ये पोस्टल बॅलेट पेपरच्या मतमोजणी झाली आणि त्या 1 तासामध्ये काँग्रेस आणि मित्रपक्ष पुढे आणि भाजप आणि मित्रपक्ष मागे. आणि जेव्हा ईव्हीएम उघडलं 1 तासानंतर, त्यावेळेस भाजपची जागा काँग्रेसने घेतली, काँग्रेसची जागा भाजपने घेतली आणि भाजप पाशवी बहुमताने हरियाणामध्ये पुन्हा त्या ठिकाणी सत्तेवर बसला, केवळ आणि केवळ ईव्हीएमच्या कर्तबगारीमुळे. हालाकी हरियाणामध्ये त्याही पूर्वी भाजपचं सरकार होतं. हरियाणामध्ये एकही प्रचार सभा मोदींनी घेतली नव्हती, एकही प्रचार रॅली अमित शहानी घेतलेली नव्हती. तरी सुद्धा आणि त्याच हरियाणामध्ये विनीश फोगाट या आमच्या भगिनीवरती लैंगिक अत्याचार करण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं होतं. एवढी परिस्थिती असून सुद्धा त्या ठिकाणी पुन्हा भाजपचं सरकार येणं, ते पाशवी बहुमतानं, याचा अर्थ ईव्हीएम आणि व्यवस्था संपूर्ण गुलाम बनवण्याचं काम या भाजपनं आणि RSSने केलेलं आहे. आणि ज्या दिवशी या हरियाणाची मतमोजणी झाली आणि सत्तेवर आली, त्याच दिवशी आमच्या मुंबईमध्ये आमच्या राज्याचे आत्ताचे ईव्हीएम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळी त्या दिवशी सांगतात, मिठाई वाटप करून भाजपच्या कार्यालयासमोर, हरियाणामध्ये जे झालेलं आहे, छत्तीसगडमध्ये जे झालेलं आहे, तोच बदल महाराष्ट्रात होणार आहे आणि त्याच पद्धतीनं आमच्या महाराष्ट्रातल्या निवडणुका होतील असं सांगतात. आणि अमरावतीच्या
विदर्भामधल्या अमरावतीच्या मोदी आपल्या सभेमध्ये प्रचार सभेमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या प्रचार सभेमध्ये सांगतात कि हरियाणा छत्तीसगढ़ में जो हुआ था वही हरियाणा में हुआ है और हरियाणा में जो हुआ है वही महाराष्ट्र में होने जा रहा है, क्योंकि महाराष्ट्र में पहले से कई सीटें हमें मिलने वाली है। हे कोणतं भविष्य आहे? कशाचं भविष्य आहे? आणि वास्तवात तेच झालं की महाराष्ट्रामध्ये गुपचूप चोरून सकाळी 7-7:30 वाजता अजित पवार आणि फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात। नाला सोपाऱ्यामध्ये विनोद तावडेंना पैसे वाटताना पकडलं जातं, निवडणूक आयोग गप्प। जीपमध्ये नोटांची बंडल सापडतात, निवडणूक आयोग गप्प। बसमध्ये लाखाचं पॅकेट सापडतं 15 दिवसानंतर, निवडणूक आयोग गप्प। आणि 288 पैकी 232 जागा काय चांगलं काम केलं महाराष्ट्रामध्ये म्हणून या ठिकाणी बीजेपीचं आणि त्याच्या मित्रपक्षाचं सरकार आहे। मित्रपक्षांचे फक्त प्रसाद वाटल्यासारख्या जागा येतात 25, 30, 40 आणि एकट्या भाजपचं बहुमत 105 सीटावर येतं। 105 नाही 150च्या पुढे जातं। म्हणजे भाजपाला स्पष्ट बहुमत या महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं केवळ आणि केवळ ईव्हीएमच्या SIRच्या आणि निवडणूक आयोगाच्या बळावर। महाराष्ट्राच्या नंतर दिल्ली सुद्धा काबीज केली याच पद्धतीने। आम आदमी पक्षाचं सरकार त्या ठिकाणी ताबडतोब नष्ट केलं आणि आपले आम आदमी पक्षाचे खासदार लोक सुद्धा त्यांनी आपल्याकडे ओढून घेतले। त्यानंतर त्याच्या अगोदर बिहारच्या निवडणुका झाल्या, बिहारमध्येही तीच अवस्था, पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आता तीच अवस्था झाली। या सगळ्यांचं प्रमुख कारण एकच आहे की देशामधल्या अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये पाशवी बहुमतानं भाजपनं आपलं सरकार आणायचं येणं केलं प्रकारे आणि केंद्रामध्ये 2029ला अबकी बार 400 पार हा नारा यशस्वी करायचा आणि संपूर्ण या बळावरती शक्तीच्या त्या ठिकाणी 2029च्या नंतर संविधान बदलून टाकण्याचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचं संविधान आहे त्याला बदलण्याचं षडयंत्र या RSSचं या ठिकाणी यशस्वी होण्याच्या मार्गावर दिसत आहे। परंतु ते प्रयत्न आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही, कारण 2029 पर्यंत लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत तुम्हाला जो नंगानाच करायचा आहे तो करा, परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला आम्ही कधीही या ठिकाणी